हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहेत आणि सर्व आमदार आहेत ते एकमेकांच्या भेटीगाठी घेत आहेत। राजकारणाला पलीकडचं नातं काय असतं ते हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं। प्रभूसाहेब, तुम्ही आल्यानंतर उदय सामंत यांची भेट घेतली, उदय सामंतांनी अंबादास दानवेंची भेट घेतली। जर आपण कॅमेऱ्याच्या दिशेने या साईडला, म्हणजे हे एकंदरीत नाम दिसतो ना मी एकंदरीत हे वातावरण कसं आहे आणि म्हणजे विधिमंडळात तुमची भूमिका वेगळी असते आणि इकडे तुम्ही विधिमंडळामध्ये पक्षाची भूमिका आहे ती विधिमंडळामध्ये जी पक्षाची भूमिका आहे ती पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याचं काम आम्ही करतो आणि विधिमंडळाच्या बाहेर देखील पक्षाची भूमिका आम्ही ठामपणे मांडतो। आज विधिमंडळाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसामध्ये जेव्हा आपण इकडे येतो तेव्हा अनेक भागातून आपल्या मतदारसंघातून आमदार येतात, ते भेटतात, हस्तांदोलन होतं, त्यानुसार आम्ही आता आतमध्ये येतोय। काल ज्या पद्धतीने तुम्ही सरकारवर आगपाखड केली, आज सरकारच्या मंत्र्यांना भेटता आहेत, आमची आगपाखड कायम राहणार आहे। भेटण्याचा संबंध नाही, समोरून जात असेल आणि जर कोणी नमस्कार केला तर आम्ही नमस्कार करणारच ना। ठाकरेंवर SIT चौकशीची फास आहे ते आवडण्यात राजकीय सुडापोटी आदित्य ठाकरे यांची या ठिकाणी SITची चौकशी चालू आहे, त्यात निष्पन्न काही होणार नाही। पण माझं सरकारला आव्हान आहे की ललित पाटील ड्रग्स प्रकरणामध्ये जो कोण मंत्री अडकला, अशी जी काय मोठी वाववा आणि मीडियामधून बातम्या येत आहेत त्याची SIT करा आणि लोकांसमोर आणा ना खरं काय ते। जाणून बुजून केलं जात आहे, याच्या मागे षडयंत्र आहे, हे जाणीवपूर्वक आहे, राजकीय सुडापोटी हे सरकार करते। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण अंबादास दानवे यांच्याकडे जाऊया। दानवेंनी देखील उदय सामंत यांची भेट घेतली, दराडे देखील आहेत। साहेब, हे एकंदरीत काल तुमची पत्रकार परिषद, आज मंत्र्यांबरोबर भेट, हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान हे सगळ्या गाठी मला सुनील प्रभूसाहेब भेटले, काय विचारलं? काल सरकारवर संदर्भात आपण आगपाखड केली, पत्रकार परिषद घेतली आणि आज तुम्ही सत्ताधाऱ्यातल्या मंत्र्यांची भेट घेताय, काय ह्याच्यातून काय सांगायचं? भेट वगैरे नाही घेतली, आम्ही रस्त्याने एकमेकांसमोर भेटल्यावर काय एकमेकाला काय शिव्या द्यायच्या का? आणि आम्ही सोबत काम केलेले लोक आहोत, रामराम श्यामश्याम तर होत असतो। आज भूमिका काय असते? भूमिका आता सरकारच्या विरोधात आहे। सरकार ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या महाराष्ट्रात आहे, त्या सगळ्या स्थितीत या सरकारविरुद्ध आम्ही तर आवाज उठवणारच आहे। वारंवार SITच्या चौकशा, कमिटी बसवणार, ही ज्या धमक्या तुम्हाला दिल्या जातात त्या मान्य, ह्या धमक्या म्हणायच्या की काय म्हणायचं? धमक्याच आहे, स्वतःचं अपयश झाकण्यासाठी अशा पद्धतीनं हे करणं हा धमक्याचाच प्रकार आहे ना। तुम्ही घाबरणार? घाबरला असतं तर काय, घाबरला येतं असं होत असतं, अशा धमक्या येत असतात। शिवसैनिक आम्ही, तेव्हा घाबरायची काय गरज आहे अशाला? पण आता आजच्या अधिवेशनाच्या दरम्यान तुमची काय भूमिका असणार आहे? कुठले मुद्दे प्रामुख्याने तुम्ही? हे पहा, शेतकऱ्यांचे मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे या महाराष्ट्रात, त्यामुळे शेतकऱ्यांचे मुद्दे तर आम्ही घेणार। शेतकऱ्यावर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार होतो आताच्या घडीला, तो सगळ्या मुद्दे आम्ही घेणार। त्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे, औषधांचा तुटवड्याचा प्रश्न आहे। सामंत साहेब देखील आलेले आहेत। सामंत साहेब, जुने मित्र, जुने सहकारी, पक्ष वेगळा असला तरी हिंदुत्व मी मगाशी देखील हेच सांगत होतो की विरोधक आणि सत्ताधारी हे लोकशाहीतले दोन घटक आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की अंबादासजी दानवे मला भेटले की मी त्यांना भेटलो, मी ताबडतोब तिथं मारामारी सुरू करावी अशातलं काय आमचे संबंध नाहीत। शेवटी तत्वाशी लढाई असते आणि म्हणून त्यांची भूमिका त्यांच्या पक्षाची आहे, माझी भूमिका माझ्या पक्षाची आहे। याचा अर्थ सभागृहाच्या बाहेर किंवा सभागृहामध्ये नसताना कायमस्वरूपीच वैर घेऊन भारत पाकिस्तान करण्याची काही आवश्यकता नाही। ज्यावेळी विरोधक म्हणून, विरोधी पक्ष नेते म्हणून ते आमच्यावर कडाडतील त्याला आम्ही सत्ताधारी म्हणून उत्तर देऊ। पण जे काही लोकांना वाटत असतं की कायमस्वरूपी आम्ही भांडलंच पाहिजे, अशातला भाग नाही। शेवटी राजकीय संस्कृती महाराष्ट्र राज्याला आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सगळे पुढे जातोय। तुमच्यावर आरोप केले अंबादास दानवेंनी की मंत्री भ्रष्टाचार करतायत, लक्ष नाही आहेत, शेतकऱ्यांकडे लक्ष नाही आहेत, पीक विम्याचे पैसे नाही, त्याच्यासाठी सभागृहामध्ये आत गेल्यानंतर त्याचे उत्तर देऊ ना। त्याच्यामुळं बाहेर, आणि दुसरी महत्त्वाची एक गोष्ट आहे की मगाशी ज्याचा मी प्रामाणिकपणानं उल्लेख केला की या महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृतीचं फ्रेमवर्क आहे आणि त्या फ्रेमवर्कमध्ये आम्ही सगळे नेते मंडळी, कार्यकर्ते काम करतो। पुन्हा एकदा SIT चौकशी, दिशा सालियन प्रकरण आहे ते समोर येत आहेत, गेल्या अधिवेशनात गाजलं, या देखील हिवाळी अधिवेशनात गाजत आहे। दानवे साहेब म्हणतात की ह्या धमक्या आहेत। मला असं वाटतं की सभागृह आता सुरू होतं आहे, सभागृहामध्ये आत काय होणार आहे हे मला अजून माहिती नाही आहे, त्यामुळे ज्यावेळी ज्या गोष्टी घडतील त्याच्यावर मी देईन ना उत्तर। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच काही मंत्र्यांवर, आपले आमदार 2-3 मंत्र्यांवर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे। ती चर्चा अंबादास दानवेंसोबत करूया नको ना, आपण नंतर करू।
दानवे साहेब, जर हे होत असेल तर शिंदेचे आमदार समाधानी नाहीत, एक चित्र स्पष्ट दिसतं. मग तर खरं या विषयावर आता बोलण्याची गरज नाही. आता अधिवेशन सुरू होतं, एक एक विषय काढूया. अजून 15 दिवस बरंच मटेरियल लागेल ना. तर हे होते उदय सामंत आणि अंबादास दानवे. थोड्या वेळापूर्वी सुनील प्रभू देखील उदय सामंत यांची भेट घेतली. त्यामुळे एक हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान हे सगळ्या नेत्यांच्या गाठीभेटी होत आहेत आणि राजकीय आखाडा वेगळा आणि विधिमंडळातला आखाडा वेगळा असं त्यांचं मत आहे. जे पक्षाची किंवा विधिमंडळातली भूमिका आहे ती विधिमंडळात मांडली जाते, परंतु विधिमंडळाच्या बाहेर मात्र ते एकमेकांचे शत्रू नसल्याचं एक स्पष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदेसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.